भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली। दरम्यान विरोधी पक्षनेतेपदासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। त्यासाठीची प्रक्रियाही सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं। सक्षम सरकार चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। त्या प्रकारे आपण 7 वेळेस निवडून आलेला आहात, त्याचा अनुभव पाठीशी आहे आणि त्यामुळे तुम्ही असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला ही जबाबदारी दिली आहे। कशी पेलली जाणार ही जबाबदारी? खरं तर मी 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलो आणि एकदा जिल्हा परिषदेला निवडून आलो, असं 8 वेळा मी निवडून आलेलो आहे। ही जबाबदारी माझा स्वतःचा आग्रह असा होता की आमचे जे युवा नेते आहेत की ज्यांना उद्या सगळ्याच गोष्टी सांभाळायच्या आहेत, त्या आदित्यसाहेब ठाकरेंनी ही जबाबदारी घ्यावी असा माझा आग्रह होता। परंतु उद्धव साहेबांच्या मनामध्ये काय होतं मला माहीत नाही। त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी पक्षाचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला आदेश देतोय, ही जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे, तुम्हीच स्वीकारायची आहे। आणि मग जेव्हा वेळेला पक्षप्रमुख असा आदेश देतात त्यावेळेला मला नाही म्हणता आलं नाही आणि म्हणून माझी निवड केली पक्षप्रमुखांनी, त्याबद्दल मी ऋणी आहे। सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त आहे, 200च्या वरती सत्ताधाऱ्यांची संख्या आहे। खरं आहे, सत्ताधाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालीपासून एवढी विरोधी पक्षाची संख्या कधीच नव्हती, तेवढी झालेली आहे। पण तरी देखील आम्ही 20 जण आहोत आणि आमचे मित्रपक्ष 2 आहेत, असे आम्ही जवळजवळ 50च्या घरामध्ये आम्ही सगळे आहोत। नाही अशातला भाग नाही। जर सत्ताधारी पक्षानं अहंकार बाळगला नाही, सत्ताधारी पक्षानं लोकशाहीची बूज राखण्याचं ठरवलं, सत्ताधारी पक्ष हा रीतसर चालला पाहिजे, व्यवस्थित चालला पाहिजे, तर त्याच्यावर विरोधी पक्षाचा अंकुश असणं भाग आहे। ही खरी लोकशाहीची सुंदरता आहे। आणि म्हणून सत्ताधारी पक्षाला जर असं वाटलं की आपलं सरकार व्यवस्थित चाललं पाहिजे आणि म्हणून विरोधी पक्षाचे हक्क शाबूत ठेवले पाहिजेत, तर निश्चितपणे आम्ही विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्राचा आवाज बनू। आणि प्रीपोल अलायन्स लेटर तुम्ही देणार आहात विधानसभा अध्यक्षांना, कारण आघाडी तुमची निवडणुकीपूर्वीची आहे। आघाडी आहे ती राहणारच आहे, तरी सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद मागण्याकरता जरूर पत्र देणार आहोत। परंतु ती वेळ आता नाहीये, ती वेळ पुढे आहे। आता पहिल्यांदा सरकार स्थापन होईल, सरकार स्थापन झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर अध्यक्षाची निवड होईल, त्यानंतर ही प्रोसिजर सुरू होईल। आणि म्हणून निश्चितपणे आम्ही सरकारला आणि नवनिर्वाचित भास्कर जाधवांना आवडेल विरोधी पक्ष नेतेपद, कारण संख्या तुमची तशी जास्त आहे महाविकास आघाडीमध्ये। असं आहे की आत्ताच्या पद्धतीप्रमाणे जर विरोधी पक्ष नेतेपद मिळालं तर ते शिवसेनेलाच मिळेल आणि म्हणून शिवसेनेला ते मिळालं तर मला आनंद होईल। कॅमेरामन विनय राजभर समी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।